श्यामा जुड़ी हुई हैं। श्यामा जुड़ी हुई है हमारे साथ, हमारे सहयोगी। श्यामा, अब मुंबई मेट्रो के जरिए पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज मेट्रो 3 ची पाहणी जी ती करण्यात आलेली आहे। आपण बघतो की थोड्याच वेळात या मेट्रोचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडणार आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। आणि मोदी मेट्रो 3 मधून प्रवास देखील करणार असल्याचं कळतंय। या मेट्रोची सुरुवात करत असताना अत्याधुनिक पद्धतीचं एक ॲप देखील लॉन्च करण्यात आलेलं आहे मेट्रोतर्फे। ज्या ॲपच्या माध्यमातून या मेट्रोचं तिकीट काढण्यापासून तर विविध सोयी सुविधांचा लाभ घेण्यापर्यंत मुंबईकरांना त्याचा लाभ होणार आहे। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं आपण बघतोय। भाजपचे इतरही महत्त्वाचे पदाधिकारी इथं उपस्थित आहेत। मोदींनी मेट्रो 3 ची पाहणी जी ती केलेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील इथं उपस्थित असल्याचं आपण पाहतोय। आणि यावेळी मेट्रोमधनं त्यांनी प्रवास केलेला आहे। काही शालेय विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला। रोजची त्यांची दिनचर्या कशा पद्धतीने असते, ते कशा पद्धतीने प्रवास करतात, मुंबईतल्या एकूण घडामोडी आणि त्यांचं वेगवेगळ्या गोष्टींवर असणारं मत जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच विद्यार्थ्यांशी जवळीक साधत असतात, त्यांच्याशी संवाद साधतात। आणि यंदा देखील मेट्रोमधनं प्रवास करत असताना की त्यांनी काही शाळेमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला। मुंबईकरांचा प्रवास अधिक सोयीस्कर होण्याकरता, सुखकर होण्याकरता आपण बघतो। म्हणजे मुंबईच्या बाबतीत विचार करायचा झाला तर 2 महत्त्वाच्या प्रवास वाहिन्या ज्या आहेत त्या मुंबईकरांसाठी यापूर्वी उपलब्ध होत्या, पण त्यामध्ये मेट्रोची भर पडल्यामुळे मुंबईकरांचा ऑफिसपर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि ऑफिसपासून घरापर्यंत पोहोचण्याचा प्रवास अत्यंत सोयीस्कर आणि सुखकर झालेला आहे। लोकलने तर मुंबईकर प्रवास करताच, म्हणजे हार्बर असेल, ट्रान्स हार्बर असेल, वेस्टर्न असेल आणि सेंट्रल असेल, या लोकल लाईन ज्या आहेत त्या मुंबईकरांच्या प्रवासाकरता उपलब्ध आहेत। शिवाय बेस्टची सेवा तर आहेच, आणि शिवाय उपनगरामध्ये तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून चालू जाणाऱ्या बस सेवा तर आहेच। पण सगळ्यात पहिली मेट्रोची जी पहिली लाईन होती ती होती घाटकोपर ते वर्सोवा। ती सुरू झाल्यानंतर पश्चिमेला देखील मेट्रोचं जाळं जे आहे ते विस्तारित करण्यात आलं। मोनोची सेवा देखील सुरूच आहेच, पण या सगळ्यामध्ये वेस्टर्न लाईनला म्हणजे पश्चिमेला मेट्रोचं जाळं जे आहे ते विस्तारित झाल्यामुळं आणि त्यातल्या त्यात आता मेट्रो 3 ची सेवा सुरू झाल्यामुळं आता मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगाने होणार आहे। आणि आज त्याचं लोकार्पण जे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं। आणि यात त्यांनी ही मेट्रोची लाईन कुठपर्यंत आहे, कशा पद्धतीने रोज किती मुंबईकर इथून प्रवास करतात, याचा मुंबईकरांना कशा प्रकारे फायदा होणार आहे, किती कालावधीत या मेट्रोचं काम पूर्ण करण्यात आलं, याविषयीची माहिती त्यांनी घेतलीच। पण त्याचबरोबर या मेट्रोमधनं प्रवास देखील त्यांनी केलेला आहे। आणि यावेळी हा प्रवास करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला। वेगवेगळ्या घडामोडींवर या विद्यार्थ्यांची मतं जी आहेत ती त्यांनी जाणून घेतलेली आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं। आणि मोदींचं एक मोठं गिफ्ट म्हणता येईल, मोदींनी बीकेसी ते सांताक्रूज असा प्रवास केलेला आहे। सद्यस्थितीत आपण पाहिलं तर पश्चिमेला तर बहुतांशी वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टरमधली कार्यालय आहेतच, पण आता बहुतांशी कार्यालय जी आहेत ती बीकेसीमध्ये स्थापित झालेली आहेत किंवा तिथं स्थलांतरित झालेली आहे। त्याच्यामुळे अगदी पश्चिमेकडनं, त्याचबरोबर मध्य मार्गावरनं आणि शिवाय नवी मुंबईकडनं बहुतांशी लोक बीकेसीला आपल्या कार्यालयांकडे प्रवास करतात। रोजच्या रोज त्यांचा प्रवास असतो। मोठ्या संख्येने मुंबईकर तिथपर्यंत प्रवास करतात। पण जाण्याकरता आवश्यक अशी मेट्रो म्हणजे खास करून सांताक्रूजकडनं म्हणजे पश्चिमेकडून बीकेसीकडे जाण्याकरता जी मेट्रो आवश्यक होती त्याचं जाळं जे आहे किंवा तो मार्ग जो आहे तो विस्तारित करण्यात आला, तो पूर्णतः तयार करण्यात आला आणि त्यावरनं आज अखेर मेट्रो धावल्याचं आपण बघतोय। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 3चं लोकार्पण करण्यात आलं। ही मेट्रो जी आहे ती सांताक्रूज ते बीकेसी असा प्रवास करणार आहे। त्यामुळे अर्थातच ज्या मुंबईकरांना
बांद्रापर्यंत येऊन BKC पर्यंत प्रवास करावा लागत होता, किंवा काही मुंबईकर जे होते ते वडाळापर्यंत यायचे आणि तिथून BKC पर्यंत प्रवास करायचे. आता त्यांच्याकरता हा प्रवास या मेट्रोमुळे अधिक सोयीस्कर होणार आहे. काही महिला प्रतिनिधींशी देखील नरेंद्र मोदींनी संवाद साधल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे मुंबईकरांच्या रोजच्या प्रवासामध्ये प्रवास साधनं ही अधिक वेगवान असणं फार आवश्यक आहे. म्हणजे मुंबईची लोकल तर कायम त्यांच्या सेवेत आहेच, पण त्याचबरोबर बेस्टची बस सेवा, उपनगरांमधील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बस सेवा, पण यामध्ये मुंबई नगरीमध्ये प्रामुख्याने जी भर पडलेली आहे ती मेट्रो आणि मोनोची पडली आहे. मोनोचा प्रवास तर आपण होताना बघतोच, पण मेट्रोचा पहिला मार्ग जो सुरू झाल्याचं आपण बघितलं, ज्याचा मुंबईकरांना अत्यंत फायदा झाला, तो घाटकोपर ते वर्सोवा. त्यानंतर पश्चिमेमध्ये देखील पहिले 2 मार्ग जे आहेत मेट्रोचे ते सुरू करण्यात आलेले आहेत, आणि आता तिसरा मेट्रो 3चा मार्ग जो आहे तो सुरू झाल्याचा आपण बघतोय, जो सांताक्रूझ ते BKC असा असणार आहे. त्यामध्ये विविध स्टेशन्स आहेत आणि यामुळं आपण पाहतोय की मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगाने होईल. पण मेट्रोमधनं आज पंतप्रधान मोदींनी प्रवास केला. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद त्यांनी साधला, महिलांशी संवाद साधला, आणि शिवाय काही विद्यार्थिनी ज्या आहेत तिथं त्यांनी गिटारवरती काही गाणी वाजवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनोरंजन देखील केलेलं आहे. आणि याबद्दल देखील त्यांनी या विद्यार्थिनींशी संवाद साधला. कशी आहे मेट्रो 3 याबद्दल जर बोलायचं झालं तर 9 भूमिगत स्टेशन्स यामध्ये आहेत. अरे ते 1 ग्रेड स्टेशन यामध्ये असणार आहेत. मध्ये 1 ग्रेड स्टेशन असेल. दर 6.5 मिनिटांनी इथून मेट्रो जी आहे ती मुंबईकरांसाठी धाव घेईल, आणि या मेट्रो स्वयंचलित असणार आहेत. म्हणजे मेट्रो 3 जी आहे ती स्वयंचलित आहे, म्हणजे याकरता कुठला मोटरमन यामध्ये नसेल. त्यामुळे आधुनिक प्रवास साधनं मुंबईकरांसाठी उपलब्ध झालेली आहेत आणि त्यांचा प्रवास अधिक वेगवान होतोय. हा प्रवास अधिक वेगवान होण्याकरता म्हणून त्याचं काम देखील वेगाने करण्यात आलं, आणि आता BKC ते सांताक्रूझ मेट्रो 3 जी आहे ती आता धाव घेते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते याचं लोकार्पण करण्यात आलं, आणि यावेळी मेट्रोमधनं त्यांनी प्रवास केला. जसं आपण पाहिलं की यापूर्वी सुद्धा जेव्हा पंतप्रधान मोदींनी मेट्रोतनं प्रवास केलेला असेल किंवा काही वेगवेगळ्या उपक्रमांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं असेल, खास करून ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, त्यांच्याशी ते जवळीक साधतात, त्यांची वेगवेगळ्या घडामोडींवरची विषयांवरची मतं जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि या माध्यमातून हा संवाद साधत असताना मुख्य म्हणजे एक श्रोता म्हणून त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, हा खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्देश असतो. आणि हे पण आपण प्रामुख्याने बघितलेलं आहे की आत्तापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ज्या वेगवेगळ्या प्रोजेक्टचं लोकार्पण करण्यात आलं, या प्रोजेक्टमध्ये ज्या इंजिनियर्सनी मजुरांनी काम केलेलं आहे, प्रामुख्याने जे कामगार काम करत होते त्या कामगार वर्गाशी देखील त्यांच्या आत्ताच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते विशेष वेळ राखीव ठेवतात आणि त्यांच्याशी संवाद साधतात. हे देखील त्यांनी या प्रवासादरम्यान केल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतोय. याचबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी राहुल जोरी आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. राहुल, काय अपडेट? मुंबईकरांसाठी खास करून वेस्टर्न लाईनच्या ट्रॅफिकमध्ये तासनतास अडकणाऱ्या या सगळ्या मुंबईकरांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि अगदी निवडणुकीच्या तोंडावर होत असणाऱ्या या मेट्रोच्या सुरुवातीला याचा राजकीय फायदा देखील आपल्या पदरी कसा पडतोय यासाठीचं आजचं हे दैनंदिन नियोजन जे आहे ते पाहायला मिळते. एकंदरीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कर्मचाऱ्यांसोबत संवाद. हा मेट्रो मार्ग चालू झाल्यानंतर थेट आरेपासून ते BKCचं अंतर जे आहे ते अगदी काही मिनिटांच्या अंतरावर येणार आहे. आणि याचसोबतच अगदी परवडणार जो रेट असणार आहे, परवडणारं जो तिकीट असणार आहे हे प्रत्येकाला असणार आहे. एकंदरीत या ज्या पद्धतीने 6 मिनिटाला दर 6 मिनिटाला इथली ही मेट्रो असणार आहे, त्याची कनेक्टिव्हिटी लाईन मेट्रो 2 ची लाईन कनेक्ट झाल्यास थेट आरेपासून ते मंत्रालयाचा प्रवास देखील अगदी मिनिटांच्या वेळेवर येणार आहे. एकंदरीत बघितलं तर हे सगळं यंत्राची बघितली आज ठाण्यात असतील, ॲक्वा 2 ची लाईन उद्घाटन असेल आणि याच सोबत
या सगळ्या प्रवासादरम्यान होणारं अगदी शेवटच्या टप्प्यात असणारा आचारसंहितेचा माहोल, विधानसभेचं पडघम वाजल्यानंतर 33,000 कोटी केंद्राकडून राज्याला देण्यात ज्या पद्धतीनं आले आणि त्यावरून आजचा हा संपूर्ण दौरा जितका मुंबईकरांसाठी महत्वाचा आहे तितकाच येत्या काळातल्या राजकीय दृष्ट्या देखील या दौऱ्याला अतिशय महत्व आहे. विशाल. राहुल, मेट्रो 3चा मुंबईकरांना कशा प्रकारे फायदा होणार आहे? अगदी विशाल, हा खूप महत्वाचा, खरं मुंबईमध्ये सर्वाधिक महत्व मानलं जातं ते ट्रॅफिक यंत्रणा. आपल्याला माहिती आहे की महायुती सरकारनं वारंवार मुंबईतल्या एका टोकापासून दुसऱ्या 60 मिनिटांच्या आत प्रत्येकाला कसं पोहोचता येईल यावर काम केलं होतं. याचमुळं मेट्रोची जी लाईन आहे, एक्वा लाईनचं उद्घाटन, एक्वा लाईनचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाईन सुरू होईल. या लाईन बद्दल स्पेसिफिक सांगायचं झालं तर अगदी 10 रुपयांपासून जास्तीत जास्त 50 रुपये तिकीट, पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर 70 रुपये, म्हणजे अगदी नाममात्र तिकीट याला म्हणावं लागेल. याचा सरासरी जी आहे ती साधारण 6 मिनिटाला प्रत्येक ट्रेन जी आहे ती या ठिकाणी सुटणार. दररोज 96 फेऱ्या, अगदी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत 96 फेऱ्या, दर मिनिटाला 6वी फेरी सुविधा मिळणारीकडे बघितलं तर मुंबईत पावसामुळं सगळीकडे अडकणाऱ्या ट्रॅफिकचा परिणाम असेल किंवा लोकलचा इम्पॅक्ट जो आहे त्यावरचा ताण देखील या मेट्रोनं कमी होणार आहे. अगदी विशेष सुविधा देणारी ही मेट्रो पावसातही कुठेही बंद पडणार नाही. येत्या 100 वर्षाचं नियोजन करत, या बोगद्याचं अभ्यास करत या सगळ्या मेट्रोची निर्मिती करण्यात आली. याला अगदी राहुल, मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान, सुखकर, सोयीस्कर व्हावा म्हणून मेट्रो 3 जी ती मुंबईकरांसाठी निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.